साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा हरी लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल परवा तो हा परवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे सावरे परब्रह्म आवडिया जीवा परब्रह्म आवडिया जीवा आवडे परब्रह्म आवडिया जीवा निराळी वाघर केले मणिमंडराने वाघर केले मणिमंडराने वाघर केले काय करू सये सावळे गोविंदा करो सये सावळे गोविंद काय करू सये सावळे गोविंदा आय करो सये सावळे गोविंद आपे आप लपत मनते ते आपे आप लपत मनते ते आपे आप लपत मनते ते बापर कुमादेवरु सावळी प्रतिमा बापर महादेवर सावळी प्रतिमा बापर कुमादेवरु सावळी प्रतिमा बापर महादेवर सावळी प्रतिमा मने मन क्षमाई कधाली मने मन क्षमाईक झाले मने मन क्षमाईक झाले काय करू सये सावळे गोविंदा काय करू सये सावळे गोविंद काय करू सये सावळे काय गोविंदा करू सये सावळे गोविंद आपे आप लपत मनते आपे आप लपत मनते ते आपे आप लपत मनते ते पार घुमाय पार कुमाये पार घुमाय पार कुमाये पार घुमाय पार कुमाये पार घुमाय पार कुमाये सावळे परब्रह्म आवडिया जीवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा
ब्रह्म आवड़े जीवा सावड़े पर ब्रह्म आवड़े जीवा सावड़े पर ब्रह्म आवड़े जीवा सावड़े पर ब्रह्म आवड़े जीवा मणिमण रानिवा हरि घर के ले मणिमण रानिवा मणिमण रानिवा कर मणिमण रानिवा मणिमण रानिवा हरि घर के ले काय करु सये सावळे गोविंद काय करु सये सावळे गोविंद मने मन रानिवा घर केले मने मन रानिवा घर केले काय करू से सावळे गोविंद काय करू से सावळे गोविंद आपे आप लपत मनते आपे आप आपे आपे आप लपत मनते तेरा आपे आप हरि आपे हे आपे आप आपे लपत मना मनाते थे मना रे मनाते थे राम मनते थे राम हे आपे आप आपे आप हे आपे आप लाम आपे आप आपे आपे आप लपत मनते थे आपे
आप लपत मन थे काय करूं सये सावळे गोविंद काय करूं सये सावळे गो आपे आप लभत मन ते आपे आप लभत मन ते आपे आप लभत मन दे आ मन ते थे आपे आप आपे आप लपत मन ते थे करू से सावळे गोविंद काय करू से सावळे गोविंद हरे विठाला 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 राम जय पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज संत भगवान बाबा महाराज वामन भाऊ महाराज की जय विठ्ठल 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 हरी सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मनरा निवा घर केले काय करू सये सावळे गोवित काय करू सये सावळे गोवित आप्या पलपत म्हणते थे बाप रखुमा देवी वरू सावळी प्रतिमा मने मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोवित आप्या पलपत म्हणते थे विठ्ठल 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 योऽन्त प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयच्छक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता
रामकृष्ण कथा दिंडीध्वजा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देवाधी देवा जगत्रय देवा देवाधि देवा जगत्रय देवा देवाधि देवा जगत्रय देवाधि देवा जगत्रय देवा हरे श्री केशवा विनंती माझी हरे श्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा ऐसे देही प्रेम काही देवाधी देवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले काय करू सै सावळी गोवित आपे आप लपत मन तेथे सेवेकरिता निवडलेली गवळण माऊली महावैष्णव संत सम्राट अलंकापूर निवासी योगी यांचे राजे माऊली ज्ञानोबाराय यांची ही 3 चरणाची गवळण आहे. भगवत प्रेमाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली उत्कंठा आपल्या सखीला गवळण सांगते आणि ते रूपक ज्ञानोबारायांनी आज या गवळणीच्या द्वारा केलेलं आहे. थोडासा अभंगाचा विस्ताराने विषय पाहण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज या पवित्र पुण्यवान पुण्यक्षेत्रामध्ये कंडारी या ग्रामामध्ये 7 दिवस चालणारा हा वार्षिक महोत्सव या पवित्र पुण्यभूमीमध्ये संपन्न होतोय. आज या कार्यक्रमाची सांगता आहे, काल्याचे कीर्तन आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीला प्रारंभ आणि वैराग्यमूर्ती महान संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबा आणि भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालणारा हा उत्सव या पुण्यक्षेत्रामध्ये अगदी पूर्णाहुतीच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. हा काही संप्रदाय एका साधूचा, एका संताचा, एका परंपरेचा आणि एका धर्माचा नाही. म्हणून अनादिकालापासून ही परंपरा आहे. भक्तांची परंपरा आहे, पतिव्रतांची परंपरा आहे, शुराची परंपरा आहे, वीर लोकांची परंपरा आहे त्याच्यामध्ये. आणि वारकरी संप्रदायाची परंपरा सर्वश्रेष्ठ परंपरा आहे. बघा, मोठे मोठे महापुरुष साधू संत होऊन गेले या भूमीमध्ये की ज्यांचं नाव जरी घेतलं तरी अनंत जन्माच्या पातकाचा काय होतो, नाश होतो. असे मोठे मोठे अधिकारी संपन्न महात्मे होऊन गेले. संत परंपरेला प्रारंभ झाला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायापासून. अगोदर भक्तांची परंपरा होती. नारद भक्त, प्रल्हाद भक्त, पुंडलिक भक्त, सनकादिक भक्त आणि ज्ञानोबाराय संत. विठाला विठाला ज्ञानोबारायापासून संत परंपरा सुरू झाली. सोन्याची दिवस आले. विश्वाला जगाच्या कल्याणासाठी झुंजणारा समाज निर्माण झाला. ही संतांच्यामुळे झाला. आणि त्या महापुरुषांनी मोठी क्रांती केली. बघा, ज्ञानोबारायांच्या काळामध्ये 18 पगड जाती संत होऊन गेले. एक जात सुटली नाही की ज्या जातीत साधू नाही. कारण ज्ञानोबाराला माहीत असेल म्हटले, प्रत्येक जाती संत झाला तर सगळ्या जाती परमार्थात येतील. नाही तर कलियुगात काही मोजक्या जाती जर संत झाला तर जातीवादानं सप्ते बंद पडतील. विठाला विठाला. म्हणून अगदी शास्त्र सांगते की बाबा नदीचं मूळ आणि साधूचं कुळ पाहू नये. पण तरी सुद्धा लोकांच्या बुद्धीतला भ्रम जाण्यासाठी जाती सगट यादी दिली. चोखा मेळा बंका त्याशी सर्वेश्वर नामय कानोपात्रा गोरा कुंभार सगळे पवित्र ते कुळ पावन तो देश. हा अभंग म्हणा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. सगळ्या जाती जमातीमध्ये संत होऊन गेले.
11व्या शतकाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले. शालिवाहन शके 1190 निवृत्ती आनंद प्रगटले. 1190ला श्रीमंत निवृत्ती रायाचा जन्म झाला. 93 साली ज्ञानदेव झाले. 96 देखील सोपान देवा. 99 साली मुक्ताबाई झाली आणि जनी म्हणे केली ख्याती त्यांनी. 90 सालाला निवृत्तीनाथ, 93 सालाला ज्ञानोबराय. 1100 बरं का. आणि 1196 सालाला काका आणि 1199 सालाला आदिशक्ती मुक्ताबाई यांचा जन्म झाला. जनाबाईंनी लिहून ठेवलेले. संतांची मांदियाळी आणि या ज्ञानोबरायासारख्या महापुरुषांनी मोठी क्रांती केली बघा. काय केलं? कही एखादेनी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आघवे. नाम घोष गौरवे, धवळिले विश्व. हरि भजनी हे धवळिले जग. धवळिले जग. हरि भजनी धवळिले जग. हरि भजनी धवळिले जग. हरि भजनी धवळिले जग. महापुरुष हरी भजनी हे धवळिले जग. चुकाविला लाग कळी काळाचा. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. हा महापुरुषांनी. आणि त्यावेळेला जयानी घातली मुक्तीची, मेळविली मांदी वैष्णवांची, असा भाव बघा. त्याच्यानंतर संप्रदायामध्ये 2-3 वर्ष संताचा दुष्काळ पडला त्यांच्या पाठीमागे. 15व्या शतकामध्ये एक महापुरुष होऊन गेले, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. वारकरी संप्रदायाला मोठी पुष्टी दिली, खांब दिला. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत असे आहे. आणि 16व्या शतकामध्ये प्रखड आणि संप्रदायाचा निर्भीडपणे प्रसार करणारे तुकाराम महाराज जन्माला आले. कळसच झाला संप्रदाय. आणि नामदेवराय निवृत्तीनाथाला समाधीला नामदेवराय म्हणले, ते रडण्याच्या शोकामध्ये म्हणून गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने. आता ऐशी कोणी नाही म्हटल्यावर देवानं पाठीवर थाप टाकली नामदेवराच्या. अरे म्हणजे नामदेवा, शोकात आणि क्रोधात मनुष्य काही बोलून जातो. काय म्हणायला म्हणजे आता ऐशी कोणी होणे नाही. हे समाधीत गप्प बसणारे नाहीत म्हणजे हेच पुन्हा येणार आहेत म्हणजे फिरून. हे पुन्हा जन्माला येणार आहेत.
असं म्हटल्यावर तोच तीच संत परंपरा तीच मालिका पुढे ही अखंड चालत राहिली. असे तुकोबारायापर्यंत हा संप्रदाय येऊन पोहोचला आणि त्याच्यानंतर निळोबाराय आदी करून मग 19व्या शतकामध्ये अनेक महात्मे अनेक प्रांतामध्ये होऊन गेले. अनेक महात्मे. एका महापुरुषाचं नाव घेतलं तर एखादा राहून जाईल. प्रत्येक पंचकृषीत एक संत होऊन गेले. त्याच्यामध्ये हे भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज हे काय बघा वैराग्याचे मोठे अधिकारी सत्पुरुष या प्रांतामध्ये तुमच्या इकडे होऊन गेलेले आहेत. आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त चांगलं आहे. नामदेवराय सांगतात, ऐशियाचे चरित्र आवडी जो ऐके तो या भक्ता बरोबरी तुके भोगी वैकुंठीची निज सुखे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल. समाधीचा शेवटचा अभंग ज्ञानोबरायाच्या. धन्य धन्य ते भक्त ज्या कारणे श्री भगवंत ऐशियाचे पवाडे करीत विश्व उद्धरत तेने करुणे. जे भाग्याचे होती त्याशीच होय हे प्राप्ती ते मागुतीन येती पुनरावृत्ती गर्भवासा. नामा म्हणे हरिस्मरणी तुटती. अनंत जे भाग्यवान लोक आहेत ज्यांचं अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलेलं आहे अशाच लोकांना संताचे सोहळे करायला मिळतात. महाराज म्हणतात, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. 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 वा. विकली येवा सोहळा भक्ताचा आरंभीला. सोहळा भक्ताचा सोहळा भक्ताचा आरंभीला. सोहळा भक्ताचा आरंभीला. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. सोहळा भक्ताचा आरंभीला. सोहळा भक्ताचा आरंभीला. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. सोहळा भक्ताचा आरंभीला. सोहळा भक्ताचा धन्य दिवस आहे. महापुरुषाचा सोहळा करायला मिळणं हे गावासाठी भाग्याचं आहे आणि परिसरासाठी सुद्धा संप्रदाय. म्हणून महाराज म्हणतात अशा महापुरुषांचे सोहळे अवश्य केले पाहिजेत. म्हणून या गावाने या भाविक भक्तांनी हे दोन्ही सोहळ्याचं औचित्य साधून कार्यक्रम ठेवला. आज कार्यक्रमाची सांगत आहे. आपल्या संप्रदायामध्ये असे कार्यक्रम कोणता जरी असला तरी काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होत असते, समाप्ती नाही. आता सांगता करायची पुढल्या वर्षीची आणखी तयारी सुरूच होत असते. आजपासून प्रारंभ झाला की सांगता आणि सुरुवात झाली की शेवट असा होत असतो. आपला प्रारंभ असतो उत्सवाचा. आणि बघा लक्षात ठेवा, सांगता महत्त्वाची. साधनेची सांगता झाली पाहिजे, आपल्या विषयाची सांगता झाली पाहिजे, आपल्या वृत्तीची सांगता झाली पाहिजे आणि आपल्या जीवनाचीही आनंदानं सांगता झाली पाहिजे. असं ज्याला वाटतं त्यांनी काल्याच्या सांगतेचा प्रसाद खाल्ला पाहिजे. विठाला विठाला कार्यक्रम कोणता जरी असला तरी ते भगवान परमात्मा अलिखित प्रघात आहे बरं का रोहिदास बा. असं कुठं नाही आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये की शेवटला काल्याचंच वर्णन केलं पाहिजे, असं नाही, असं नाही. पण आपल्या वारकरी संतांनी अलिखित प्रघात लिहून ठेवला की बाबा हे आनंद स्वरूप चरित्र आहे भगवान परमात्म्याचं. म्हणून शेवटी ज्ञानी असला तरी ज्ञान सांगायचं नाही त्याने, वैराग्यवान असला तरी वैराग्य सांगायचं नाही, भक्त असला तरी भक्ती मांडायची नाही,
पंडित असला तरी शब्दाची फोड करायची नाही, कोणीही जरी असला तरी त्यांनी हेच सांगायचं, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे, केले देवे चारुभव सागरीचे, चारुभव सागरीचे. केले देवे गोकुळे, गोकुळे चारुभव सागरीचे, चारुभव सागरीचे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळा, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे कोणीही जरी असला तरी त्याने दुसरं काही सांगायचं नाही. मर्यादा का सांगायचं नाही? ह्या अभंग सगळा ऐका बघा. असे ही जी आहे, महाराज म्हणतात, दीनानी दुर्बळाशी सुखराशी हरिकथा, तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी, चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळ. का? याचं ध्रुवपदच आहे या अभंगाचं, तारू भवसागरीचे. शहाणे अज्ञानी वेडे गबाळे या सगळ्यांना तारून नेणारं चरित्र फक्त कृष्ण चरित्र आहे. सांप्रदायात दोनच चरित्राला किंमत आहे. नरसिंहाच्या चरित्राला आहे, सगळ्यांच्या आहे, पण पाहिजे तेवढी नाही. दोनच चरित्र, रामकृष्ण कथा, दिंडी ध्वजा. आता रामाचं चरित्र अवघड आहे, ऐकायला सोपं आहे, पण आचरणात आणायला अवघड आहे ना. आणि ज्याला आचरणात आणता येतं त्यानंच ऐकून वेळ घालावा. असे रामायण वाचतो सांगतो, पण भावाभावाचं जमत नाही. काय उपयोग आहे त्याचा? ते आमच्याकडे लक्ष्मण शक्तीचे कार्यक्रम असतात. तुमच्याकडे असतात का? नाही, तुमच्याकडे नाही. आमच्याकडे लक्ष्मण शक्ती असते बघा. आणि त्या खंडीभर मासे बसायला संडास लागल मला. रामायणामध्ये असे प्रसंग आहेत बघा. भावानं भावाशी कसं वागावं, बाप लेकाचं वर्तन कसं असावं. रामकथा सांगायला सोपी आहे बापू, पण वागायला अवघड आहे. विठाला विठाला विठाला. आमच्याकडे लक्ष्मण शक्ती असते, एक वाचणारा आणि एक सांगणारा असतो बरं का रामायणामध्ये. आणि ते एकाच दिवशी 7 अध्याय घ्यायचे. चंद्रकांत मला तुम्ही कधी ऐकली का नाही? मग माझ्या मठात शक्ती या तुम्हाला आवताना. मग ते 7 अध्याय असतात. युद्धकांडातल्या 42 पासून 19 पर्यंत सुरुवात होते बघा त्याची. त्या चरित्रामध्ये एक प्रसंग येत असतो असा. लक्ष्मणाला शक्ती लागते, हनुमंतराय आणण्यासाठी जातात आणि 3 प्रहर रात्र उलटून जाते. 3:30चा प्रहर सुरू होतो. मग मात्र भगवान श्री रामचंद्र प्रभूला चिंता वाटते बघा. अरे मारुतीराय गेले पण आणखी कसे आले नाहीत. आता मारुती येणं मुश्किल आहे असं वाटतं. कधी कधी अशी वेळ येते की धैर्यवान पुरुषसुद्धा आपली शक्ती हारून बसत असतो बरं का. असा एक जीवनामध्ये प्रसंग येतो माणसाच्या. आता राम करता आहे, करवीत आहे, पण तरीसुद्धा कपाळाला हात लावून प्रभू रामचंद्र रडायला लागलेले आहेत बघा लक्ष्मणाच्या जवळ बसून. आणि काय म्हणतायत प्रभू हे सांगतायत, आहा लक्ष्मणा हे काय केले, रणी युद्धा ते सांडिले, शक्तिभेदे शयन केले, मज मोकलिले संग्रामी. राम हे रडतात. राम मेरे लखन दुलारे बोल कछुम बोल, मेरे लखन दुलारे बोल कछुम
दुआरे बोल ओ भैया भैया कह के, भैया भैया कह के रसदारों ने तोल मेरे लखन दुलारे, बोल मेरे लखन दुलारे, बोल बोल। इस धरती पर और न होगा मुझ जैसा हत भागा, मेरे रहते बाण शक्ति का तेरे तन में लागा, जा नहीं सकता तोड़ के ऐसे मुझसे नेह का धागा, मैं भी अपना प्राण तेजूंगा आज जो तू नहीं जागा। चुप चुप रह के, चुप चुप रह के मेरो धीरज न तोल मेरे लखन दुलारे, बोल मत भैया को रुला रे, बोल कचू बोल कचू बोल कचू। राम प्रभू रडतात बघा. काय म्हणतात लक्ष्मणा, त्यांनी म्हणलेलं मी तुम्हाला होता मराठीतून सांगतो. मी इथे जवळ असताना माझ्या लक्ष्मणाला बाण लागला, काय माझा उपयोग आहे, माझा लक्ष्मण गेला ना मी सुद्धा जाईन, असं रडतात. आणि मग ती सांगणार असा सांगतो बघा, असा वाचणार सांगत असतो, यांच्यासारखा म्हणणारा आणि माझ्यासारखा सांगणारा. एके दिवशी ते लक्ष्मण शक्ती सोडून ते रडत रडत सांगायला लागले. मला ती सुद्धा एक कलाच आहे बरं का. टचकन हसणं खळकण रडणं ही कला नाही तर काय. रोज त्याच्या मूर्तीपाशी पासून पहाटेपासून त्याला पाहत पाहताना डोळ्यात आणखी पाणी येणं ही सुद्धा भक्ती आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि त्याच्यासमोर प्रतिक्षणम वर्धमान असे, आणि ते रडायला लागले ते दोघं जण सांगणार. त्यांची आई बसलेली होती पाठीमागे अशी, आणि मी आपलं खांबाला टेकन देऊन बसले माझ्या पाठीमागं. ते वाचणाराची सांगणाराची ती म्हातारी काय करायली, रामायण ऐकताना शांत झा चचके मारायली. म्हणलं आजी ऐकण्याची इच्छा नाही तर उठून जा, पण ऐकणार आमच्यासारख्याला तुमच्या चचकाऱ्याचा विक्षेप होतो. तिनं सांगितलं नाना हे दोन्ही माझेच आहेत म्हटली, वाचणारे माझाच आहे, सांगणारे माझाच आहे. वा म्हणलं राम भक्ताची माय भेटली, धन्य माता पिता. म्हणली पाया पडण्याच्या अगोदर पुढचं ऐका. हे 6 महिन्यापासून बोलत नाही आणि या सांगणाऱ्यानं वर्षातून 3दा मारले म्हणली. बरं आता या रामकथेचा काही उपयोग आहे का सांगा. म्हणून रामकथा ऐकायला सोपी आहे बापू, पण वाघायला अवघड आहे. वाघ कानाला गोड लागते, हा सांगायला सुद्धा आनंद वाटतो बरं का, पण आचरणात आणायला मात्र कठीण असल्यामुळं रामकथा सगळ्यासाठी नाही, पण कृष्णकथा सगळ्यासाठी आहे. कृष्णकथा वागून दाखवायची नाही, फक्त ऐकून उद्धार आहे. विठाला विठाला काय का, रामकथा ऐकून वागलं तर उद्धार आहे, आणि कृष्णकथा नुसती ऐकली तर उद्धार आहे, आणि वागला तर नरक आहे. अवघड आहे. एक जण मला कृष्णानं 16,108 बायका केल्यात, मी करतो एकी नुसती ही कड लावली आणि कशाला नादाला लागायलाच नाही का. आचरणात आणायचं नाही, ऐकायचं. आणि याच्या श्रवणानेच असं आहे बघा, सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक या तिन्ही तापाचा नाश करणारी कथा म्हणजे कृष्णकथा आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये तीच सांगावी अशी मर्यादा आहे. चरित्र ते चरित्र जे देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे, दुसरं नाही, ते चरित्र सांगावं. तसं पाहिलं तर काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो, काल्याचाच नाही, आता सगळेच पूर्वी बांधलेले होते, पण आता यशनी तोडले त्याला काय करा. आता महाराजाला बंधनच राहिलं नाही महाराज. हे बघा ऐका, मी लहान मनुष्य आहे, ही संप्रदायातली मोठी माणसं आहेत, तर मी सर्व श्रोती मंडळी आहेत,
आपल्यासारख्याच्या मुखातून अधिकारापेक्षा जास्त बोलणं योग्य नाही, पण कीर्तन परंपरेला मोकाट सुटलेला कीर्तनकार मात्र संप्रदायाला घातक आहे बरं का, लक्षात ठेवायचं. बोलू नये आपण कोणाबद्दल, कोणाचा द्वेष म्हणून बोलणार नाही, कोणाचा मत्सर म्हणून बोलणार नाही, पण परंपरा अशी होती, गोड परंपरा आहे. हां, काय कीर्तन परंपरा, वाडवडिलांनी सांभाळली, देवोनी या जीव वडिली साधियाला ठाव, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. म्हण बापू, सेवा करा, कला दाखवा, पण परंपरा सांभाळून दाखवा. असं थोडंच आहे की आपल्या कीर्तनामध्ये कला दाखवणे, असं थोडंच आहे. गायन करा, विनोद करा, दृष्टांताला धरून बोला, सिद्धांताला धरून बोला, धर्मजागृती करा, तरुणांच्या मनावर प्रभाव होईल असं बोला, तरुण मंडळी आणण्यासाठी प्रयत्न करा, पण मर्यादा तोडू नका. विठाला विठाला विठाला. म्हणजे हेच चरित्र सांगायचं, दुसरं सांगायचं नाही. आणि कोणतं ते भगवान परमात्म्याने केलेलं हे आनंद रूप चरित्र आहे. केवळ भक्तांना समाधान देण्यासाठीच देवानं कृष्ण अवतार, ना याच्या शास्त्र धर्म नीती या कसल्याही प्रकारचा विचार केला नाही. फक्त एवढाच विचार केला, माझी भक्ती करणारा भक्त सुखी झाला पाहिजे. हे योग्य आहे का, हे वाईट आहे का, हे चांगलं आहे का, हे केल्याने काय परिणाम होईल, ते केल्याने काय परिणाम होईल, असा विचार भगवान परमात्म्याने केला नाही. भगवंतानी एवढाच विचार केला, माझ्या सानिध्यामध्ये जे येतील ते सुखी झाले पाहिजे. आणि नुसता विचार केला नाही, दिलं सुद्धा. जे योग्याला मिळालं नाही, जे जप्याला मिळालं नाही, जे तप्याला मिळालं नाही, जे तपस्वीला मिळालं नाही, ते सुख गोकुळच्या गवळी या, 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 हे गोकुळच्या गवळी या. गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, हरिसुख फावले रे, फावले रे, हरिसुख फावले रे. गोकुळच्या गवळी या, गोपिका सकळा, फावले रे, हरिसुख फावले रे, हरिसुख पावरे रे, हरिसुख पावरे रे. काय म्हणतात ज्ञानोबर आहे बघा, योगिया मुनिजना ध्यानी, योगिया, याचा आवाज ए बापू जरा हे कर की असा, या मुनिजना ध्यानी, योगिया मुनिजना ध्यानी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी. मिळालं नाही, मिळालं जे योग्याला मिळालं, देवासाठी भगवत प्राप्ती करणाऱ्या साधूला जे मिळालं, सामान्य संसार करणाऱ्या स्त्रियांना देवाने तेच दिलं. असं नाही त्यांच्यापेक्षा अधिक मिळालं नाही. त्यांना जे मिळतं, योगी जे सुख भोगतात, साधू ज्याचा अनुभव घेतात, जपी ज्याचं ध्यान करतात, तो परमात्मा आज यांच्या सानिध्यामध्ये येऊन राहिला, यांना सुख मिळालं. आणि उलट सांगू का, गवळणीची भक्ती सर्वापेक्षा श्रेष्ठ ठरली. आता भक्ती भक्ती म्हणजे काय, जगाला हाच प्रश्न पडलाय. मोठल माळा घालून देवापुढे बसणं भक्ती आहे, ग्रंथाची पानं चाळीत बसणं भक्ती आहे. मग भक्ती काय, समाधानानं राहून जगाशी प्रेमाचा व्यवहार करून फावल्या वेळात देवाचं नाव घेणं, चांगलं वागणं, याचं नाव भक्ती आहे. विठाला 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 विठाला. अहो खाटकाचा व्यवसाय भक्ती होतो, मग तुम्ही भक्तीची व्याख्या लावणार कुठं आता. सजन कसा आहे, आणि बघा काय अधिकार आहे, काय माळ आहे जवळ का भजन आहे तिथं, काही रविदास बुवा वगैरे बोलून सप्ताह केला होता त्यांनी, काही नाही. पण मग भक्तीचा अर्थ काय घ्यायचा प्रश्न आहे बघा. थोडा वेळ बोलणार आहे, फार वेळ नाही. भक्तीचा अर्थ हाच घ्या, शुद्ध आचरण, बस, बाकी काही नाही. दुसरे काय, चांगलं वागणं हाच भक्तीचा अर्थ, परमार्थ हाच आहे, बाकी काही नाही. स्वप्नामध्ये सुद्धा कुणाबद्दल आपल्या मनात द्वेष निर्माण न होणं म्हणजे आपण भक्त होत अशी तपासणी. महाराज म्हणले, हे बघा, जगाला चापीत बसूच नका, स्वतःला चापायला शिका. महाराज म्हणले, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी
अथवा सत्य स्वतःची योग्यता निर्माण करा. आपलं उलट आहे, लोका सांगे आणि आपण कोरडे. गावाला म्हणू लागला हरिपाठ पाठ करा आणि ह्याची बायको पिक्चर बघू लागली महाराज. ते टीव्ही पडूनच उठना आणि गावात बायला गेले हरिपाठ पाठ करा, त्याच्याशिवाय जन्माचं सार्थक नाही. ह्याला बुट ठुली पाहिजे जवळ. आणि म्हणून मानवी जीवनात आचरण हीच भक्ती आहे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निष्फळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहुनई वास आणि काची पाहुणे वास अनेक पाहुणे वास आणि काची वास आणि निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली पाहू नये वास आणि काची. पाहू नये वास आणि काची. आणि काची. पाहू नये वास आणि काची. पाहू नये वास आणि काची. ही भक्ती आहे. चांगलं वागून शुद्ध आचरण ठेवून एकालाच आपलं जीवन समर्पित करून एकासाठी एकपणाने जगणे त्याचं नाव भक्ती. असं आहे बघा. आचरण शुद्ध पाहिजे बस, त्याच्याशिवाय नाही. थोडा मोकळा करा ना आवाज. मन हे पुढे असा आणि हा असा घेऊन जेवण. हा जमलं बेटा आता. छान आहे. आणि एकाचाच आश्रय घेऊन आपल्या जीवनाची काय झाली पाहिजे, वाटचाल झाली पाहिजे. मग भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले, गवळणींच्या सहवासामध्ये राहिले. महाराज भगवंतांनी गवळणीला भक्ती सुख दिलं आणि गवळणीनं भगवंताला आपलं जीवन समर्पित केलं. कशाचाच विचार केला नाही. लोक काय म्हणतील, हे योग्य आहे का, हे चांगलं आहे का, हे शुद्ध आहे का, याचा विचार गवळणीने केला नाही. गवळणीने याचाच विचार दिला, तो आपल्यासाठी इथं आलाय ना, आपण त्याच्यासाठीच जगायचं. विठ्ठला विठ्ठला. देवासाठी घेऊन दोघा. देवासाठी घेऊन दोघा. देवासाठी घेऊन दोघा. देवासाठी घेऊन दोघा. भोग त्याजीला. अवघा भोग त्याजीला. देवासाठी घेऊन घेऊन अवघा भोग त्याजी. बस देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. याच्यासाठी वो तेजियेले भोग. याच्यासाठी वो तेजियेले भोग.
याच्या प्राप्तीसाठी निळोबाराय म्हणतात आम्ही एवढे सायास केले याची लागी वो त्याची येले भोग याचे लागी वो केले नाना याग याच्यासाठी याची लागी वो अष्टांगादी योग याची लागी विषयांचे त्याग वो जन्म जन्मांतरे केली हे सोड भक्षुनी फळ मूळ प्राशिली जीवना याच्यासाठी केलं सगळं आणि याच्यासाठी केलं. आता हा प्राप्त झाला मग आम्ही काय केलं आमचा देहही याला समर्पित केला याच्याशिवाय उरी आता काही शिल्लक राहील नाही काही आता आम्ही नाही ठेविली उरी आरपीएली शिरी देवाची आम्ही सगळं देवाला समर्पित केलं. असं आहे बघा या गवळणीमध्ये गवळणीचा आणि आपल्या मनाचा संवाद आहे. प्रसंग असा घडला सांगतो तुम्हाला ऐका. राधेचं भगवान परमात्म्याचं चांगलं चालायचं चांगलं गप्पा गोष्टी बोलणं हसणं. आता असं आहे हसावं तरी त्याच्याजवळ आणि रडावं तरी त्याच्याजवळ बोलावं तरी त्याला आणि ऐकावं तरी त्याचं दुसरं कोण योग्यतेचा. तुम्ही जगाच्या समोर रडाल ना लोक वरून रडतील पण मनातून हसतील बरं झालं याचं वाटोळं झालं ते आणि आपलं चांगलं झालं ना वरून हसतील आणि मनातून जळतील बरं झालं याचं चांगलं. असंच जगाचा स्वभाव आपलं काही चांगलं होऊ द्या ना लोकायला विनाकारण झोपच लागत नाही असं आहे बघा. पण बापू देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारे का जाऊ देवाची गावा बोला 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 जाऊ देवाची गावा. पोलीस बोलणार आहेत बोलू द्या आता थोडस म्हणणार सगळे आता एवढे गुणवान माणसं आहेत सगळे किशोर महाराज आता बरे तुम्ही महाराष्ट्र ढवळून टाकलेले हे चंद्रकांत महाराज मृदंग वाजतोय आणि त्याचा रोम रोम हलतोय बस रोमा रोमात ताल भरलेला रोमा रोमात अशा माणसं आहेत. मलाही ऐका वाटले पण पुन्हा उद्या लोकांनी यांना म्हणून कसला बुवा आणला होता त्यानं सर प्रमाणावर हे आयोजकाला मरण असते म्हणून हेला दाबावं लागत. बळीराम बोला यांना काय महाराजांना म्हणले त्यानं काही बोललाच नाही यायलाच प्रमाण म्हणायला लावले मग हेच भजन टोला असतं जमलं असं लोक म्हणतात बघा. चांगलं चालायचं कुणाचं राधेचं आणि कृष्णाचं. पण लोकांचा स्वभाव असा आहे चांगलं चालू लागलं की लोकांना आवडत नाही. दोन माणसं एकत्र फिरू लागली एका गाडीत दोन गायक जाऊ लागली दोन महाराज एका ठिकाणी बसू लागले दोन मृदंगी आता बसत नाहीत कलियुग हे पण बसू लागले तर पाहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये विनाकारण जळफळाट सुरू होतो बघा. आता राधा आणि कृष्ण त्या राधेच्या सासूकडं काही यमुनेच्या काठावर काय जाऊन बसतात गप्पा काय करतात तो पदर हे आपल्या घराण्याला शोभणाऱ्या गोष्टी नाहीत. राधेच्या सासूने हे ऐकल्यावर राधेची सासू म्हणायला लागली हे बघा बायानो तुम्ही काही सांगितलं तरी मी ऐकणार नाही माझ्या डोळ्यानं पाहिल्याशिवाय मी तिला नाव ठेवणार नाही म्हटलं. हुशार सासू. दुसऱ्या दिवशी राधा पाण्याला निघाली डोक्यावर काय घेतलेली बघा घागर घेतलेली आहे आणि जुन्या काळामध्ये मग ती पाण्याला जात असताना तर नित्यनेमाने जायची पण आज सासूनं ठरवलं आपण पाठीमागे जायचं आणि मोबाईल घेऊन जायचं आणि पूर्ण व्हिडिओ कॉल करून आणायचा. ते व्हिडिओ कॉल नाही काय हां शूटिंग करून आणायची सगळी. ही काय काय करते ते पाहायचंच म्हटलं आज. असं म्हटल्यावर हे कॅमेरेवाला नव्हता त्या दिवशी नाही तर नेला असते यायला शूटिंग करायला म्हणली त्याला घेऊन जायचं. राधा पण राधेनं ओळख ती पावक होती हां महाराणी आहे भक्ती आहे राधा तिनं ओळखलं. आज मनात विकल्प धरून सासू पाठीमागे यायले मनोमन देवाला प्रार्थना केली प्रभू आजच्या दिवस जवळ येऊ नको ही बाई यायला लागली आणि तू जर नेहमीसारखा येऊन काही खोड्या वगैरे जर करशील तर उद्यापासून तुझी माझी भेट येऊ बाई होऊ द्यायची नाही आजच्या दिवस येऊ नको. मनातून प्रार्थना केली आजच्या दिवस येऊ नको पण ते विठ्ठला पण तो विचित्र आहे बघा आल्याशिवाय
राहत नाही. त्याला लीलाच करायची आणि दुसरं काय करायचं. कृष्णा माझं एवढं ऐक रे बाबा, आजच्या दिवस येऊ नको असं आहे. आणि रिकामी घागर घेऊन जात असताना पाठीमागे सासूबाई लपत लपत येत आहे आणि आल्यावर कृष्ण परमात्मा आले बघा. आणि नेहमीसारखी कृष्ण दान मागे निरिहा सोडून त्या साडीला धरलं, मला पाणी दे म्हटलं. तिने सांगितलं कृष्णा तुझ्या पाया पडते, पाहे जरा परतो नि मागे. माग परतून बघ, विकल पाणी धरिली सोंगे, पाहे जरा परतो नि मागे. आणि सासू आली लाग वेगी आम्हा पाठी म्हणली. ती लाग वेगी आलेली आणि ती काय करेल, शिव्या देईल, मारील, मला असं करेल, तुला काही बोलल, मला बोलू जा. आता मला सवय झाली. जुन्या काळातल्या सुनांना सासाच्या शिव्या खायची मुळके यायची सवय होती. ती रोजच होतं ना. सासू म्हटलं की त्रास आलाच. मग ती आम्हाला सवय आहे. पण तुझ्यासारख्या निश्चळ ब्रह्माला कुणा डाग लागू नये म्हणून आम्हाला वाटतं, भीती वाटते तुझी. तू ब्रह्म आहेस ना. महाराज असं म्हटलं. काय झालं बघा, एक दृष्टांत सांगतो. आळंदीला जायचं होतं. आळंदीला रोहिदास बुवा, आता मला आठवलं सांगतो तुम्हाला. आळंदीला जायचं होतं, गाडी चालली. मग आमच्या बहिणीला म्हटलं बहीणबाई चला गाडीमध्ये तुम्हाला आळंदीला घेऊन जातो. तिनं सांगितलं नाना मला तुमच्या गाडीत नको, माझी मी गाडी करून येते. म्हटलं का. म्हटले असं आहे, तुमच्या गाडीमध्ये मी पाठीमागं जर बसली तर लोक विचारतील ब्रह्मचार्याच्या गाडीत बाई कोण आहे. लोकांना काय माहिती आहे यांची बहीण आहे म्हणून. माझ्यामुळं तुम्हाला कोणी वाईट म्हणू नये म्हणून मी एसटीने येते, तुम्ही गाडीनं जा. असे आपल्या परिवारात आपल्याला सांभाळणारे माणसं असली की परमार्थ कडीला जातो. आणि वाट लावणारे असले की महाराज मातीत जातो. विठाला विठाला म्हणून मला असं धरल्याबरोबर ती डोक्यावरची घागर खाली पडली, फुटली. आवाज झाल्यावर सासू आली आणि धरलं राधेच्या हाताला. काय पाहतेस तू. आजपर्यंत लोक सांगत होते, आज नुसतं ऐकलं होतं, पण आज डोळ्यांनी पाहिलं तू काय काय करतेस ते. हे चाळे बरोबर आहेत का, तू घरंदाज बाई आहेस, हे तुला शोभतं का, असं म्हणायला लागली. मारायला लागली राधेला. महाराज मारीत 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 घरला नेलं. भगवान परमात्मा पळून गेले. आणि घरी आल्यावर सांगितलं आजपासून घराच्या बाहेर पडायचं नाही. आत्या पाणी कोण भरेल, मी भरते. शेण कोण काढील, मी काढते. तू घराच्या बाहेर जायचं नाहीस. राधेला फार वाईट वाटलं. महाराज कामाच्या मिस पानियाचे आणि गोविंदाची चट. घागर भरलेली जरी असली तरी सासू बाहेर गेली ती विचून द्यायच्या. भरीला उलंडोनी रीता करी घट. आणि मिस पानियाची आणि गोविंदाची चाले झडझडा उसंतोनी वाट कृष्णाला पाहण्यासाठी. काही काही सुनाईनी तर काय केलं तर रानाला छिद्र पाडलं होतं. वरून पाणी टाकलं की रांजणच. एक सासू म्हणलं अगं 50 घागरी टाकलं तरी माझ्या काळात 2 घागरीत हे रांजण भरत होता, पण तू या 50 टाकल्या तरी कसा बरं नाही. ते म्हणली तवाचं पाणी जड होतं, आताच हलकं आहे. आणि आज कृष्णाला भेटायला जायचं नाही म्हणलं. 2-3 दिवस झाले कृष्णाची भेटच नाही महाराज. एके दिवशी सकाळी सकाळी राधा साडा टाकायला उठली. उठो नि प्रातकाळी हो आठवला वन माळी उठलेले. आणि सकाळी सकाळी सडा टाकताना अवचिता परिमळू झुळकला आळू माळू. ते वारा आला आणि त्या राधेला असं वाटलं कृष्णच आला. मी म्हणे गोपाळू आला गे माये. चाचरती चाचरती बाहेर निघाले तव ठकची ठेले गे माये. बाहेर कृष्णाला वाटलं सडा टाकून दिला. सात्विक भाव निर्माण झाले आणि धाडकन धरणीवर पडली राधा. कंठी प्रेम दाटे हृदयी प्रगटे. कृष्ण रूप म्हणा आता, रामरूप म्हणू नका. आणि पाहिल्यावर राधा धाडकन पडली. सासूनही दृश्य पाहिलं. सासून पडली. पळा पळा पळा. हात पाय थरथर थरथर कापू लागले. तोंडाला फेस आला होता. सासू मोठ्याने ओरडली. गल्लीतल्या आया बाया सगळ्या गोळा झाल्या. राधेला उचललं, घरामध्ये नेऊन ठेवलं. आणि ठेवल्यावर राधा बोलायला असताना सासू ओरडू लागली, राधे काय झालं. काही बाया आल्या आणि त्या सांगू लागल्या, खेळ खेळता वो विकळ सुंदरा झाली आठवीती नंदाच्या पोरा.
झाला स्वेद कंप खेद दाटला शरीरा आणि झाला विरह तो नीनती तरावो. काय झालंय पहा म्हटले. आणि म्हटल्यावर मग काय म्हणल्या बाया म्हणल्या बाहेर वसा झाला असेल बघा जाणता आणा. इकडं आहे तर का नाही आहे ना ते भाग चौकडे जाणता आणला. तिने पाहिलं म्हणजे भूत लागले पण मोठं लागले. तरी काही प्रयत्न होईना. वैद्य आणला नाडी परीक्षा केली. काही बाया म्हणल्या हिला सर्पदंश झाला असेल लिंबाचा पाला खाऊ घाला. पण खाऊ घातला तर बोलायलाच तयार नाही. गोड बी लागायला आणि त्याची चौकशी ती सांगायला तयार नाही. गावातले सगळे जाणते पुन्हा त्या सकनावती बाया शकून पाहणाऱ्या तेही आणल्या. इकडे असत्या ना शकून मग त्याला सकनावती म्हणते बरं का. ते सगळ्या आणल्या पण काही उपयोग होईना महाराज. काही उपयोग. काय करावं आता. राधेला घरामध्ये नेऊन टाकलं. अवतीभोवती सगळ्या बाया बसलेल्या. दिवसभर लोकांची येत जा होऊ लागली. चला बरी नाही प्रकृती. तिकडं लोकांनी सगळी तयारी केली. आता म्हणजे राधा काही उठत नाही. सासू कपाळाला हात बसून रडू लागली. पण त्या गावामध्ये राधेची एक मैत्रीण होती. तिचं नाव आहे शुद्ध मेधा. जिला रूपकामध्ये बुद्धी असं म्हटलेलं आहे. ती आली राधेला भेटायला. आता मैत्रीण म्हटल्यावर काय आली. राधेच्या जवळ बसली आणि राधेकडे पाहिलं तर काय राधा शांत बसलेली. शून्याची पोटी निरंजन गुंफा मध्ये ज्ञान यज्ञ सोपा सिद्ध केला. मध्ये ध्यान सुरू आहे पण बाहेरून स्थिर झालेली आहे बघा. राधेचा हात हातात धरला आणि विचारलं अगं बाई तुला काय झालंय सांग. तिनं सांगितलं हे सगळ्या बाया बाहेर काढ मग तुला सांगते म्हणली काय झालंय ते. मग तिनं सांगितलं मी थोडे कपडे वगैरे बदलते तुम्ही सगळ्या बाहेर जा. सगळ्यांना बाहेर काढलं ना आपण आतमध्ये बसली. मधून कोंडा लावून घेतला दरवाजाचा. सासू म्हणली सगळ्याली बाहेर काढून दरवाजा का लावला. सासू हुशार होती ती वर सावण्यात गेली महाराज आणि वाकून बघू लागली. राधा उठली तोंडाचा फेस पुसला आणि त्या गवळीला काय म्हणू लागली अभंगाच्या पहिल्या चरणात. अगं मला काही झालं नाही मला हे झालेले सावळी परब्रह्म आवडी या. आता मी तन मन धन दिले पुरुषोत्तम आशा ना हे कवनाचे. माझं शरीर आणि देह सर्व मी त्याला समर्पित केला असल्यामुळं त्याच्याशिवाय मला करमतच नाही. मग हा 2-4 दिवस झाले ज्याला रोज दिवसातून 10-5 वेळेला पाहते पण तो मला दिसला नाही. जाऊ दे अगं मला माझ्या सासूनी बाहेर काढले पण त्याला तरी काही निमित्त करून भेटायला यायची माझी आठवण येत नसेल का. ज्याच्यासाठी सर्व देह समर्पित केला
सोडिले घरदार सोडिला सुखी संसार जीव वेडा झाला का रे देवा का रे देवा का रे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी जीव वेडा झाला तुझ्यासाठी सगळं केलं आणि तोच भेटत नाही म्हणून एवढं कर जाऊन माझा निरोप दे कृष्ण परमात्म्याला की एकदाच येऊन राधेला भेट मानावं 2 वेळेला नको एकदाच माझी एवढी इच्छा शेवटची आता मी राहणार नाही आणि एक लक्षात ठेव तो जर नाही भेटला तर माझं जीवन संपलं म्हणून सांग हे सासून पाहिल्यावर खाली आली दरवाजा काढला हे तुझे सोंग आहेत का म्हणली सकाळपासून बोलत नसे हिला गुलगुल गप्पा मारायलीस त्या मैत्रिणीला बाहेर काढलं आणि हिला धरलं आतल्या घरामध्ये नेऊन कोंडलं महाराज राधा म्हणली आत्या कृष्ण नाही भेटेल तर मी जगणार नाही हातातल्या बांगड्या फोडून टाकल्या कपाळावरचं कुंकू पुसलं केस मोकळे सोडले काय उपयोग आहे म्हणले पाहणारच नसल्यावर नटून उपयोग काय ऐकणारच नसल्यावर ज्ञान सांगून उपयोग काय मंडपात 8 भैरी आणि महाराज सांगालाय ब्रह्म असं माया तशी उपयोग नाही मग तुकोबरायचा अभंग आहे बापू साजे अलंकार तरी भोगिता भ्रतार व्याभिचारीचा टाक मटिका उपहास होती लोका पाहणार असला पाहिजे कशाला करायचं ती बांगड्या फोडल्यावर जुन्या काळामध्ये हातातले काकणं फोडले की आपशकून मानला जायचा ती सासू म्हणायला अगं भरलेल्या घरामध्ये बांगड्या फोडतेस तुला काही आहे का नाही काही हां आणि लगेच तिच्या नवऱ्याला हाक मारली अनया इकडे रे बापू काय म्हटले सांगा आणि हे कर बघ म्हटले तुझ्या बायकोने आता बांगड्या फोडलेल्या आहेत आणि तू कासाराला बोलून आण कोणाला बोलून आण कासाराला ही मैत्रीण गेली कृष्णाला सांगू लागली कृष्णा राधेला तुला आजच्या आज भेटावंच लागतं जर नाही भेटलास तर उद्या तुला राधा पाहायला मिळणार नाही तिची अवस्था बिघडलेली आता कृष्ण परमात्मा विचारच करू लागले राधेच्या घरी कोणतं निमित्त करून जावं हा विचार मनामध्ये सुरू असताना हे म्हणला ठीक आहे म्हणला आणि कासार गल्लीकडे निघाला हे कोण राधेचे पतिराज निघाल्यावर रस्त्यामध्ये कृष्ण परमात्मा होते राम 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 त्या राधेच्या नवऱ्याला राम राम घातल्यावर ते म्हटलं तुझ्यामुळं तर कड लागली माझ्या संसाराची कुठं चाललात काय नाही म्हटले कासार गल्लीकडे चाललो कशासाठी आमच्या बायकोला बांगड्या भरायच्यात म्हणले आज संक्रांती म्हणून संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरायच्यात म्हणून आलो म्हटले कृष्ण परमात्म्याला वाटलं एवढी संधी आहे तिला भेटायची आणि कासार गलीकडे हे जाण्याच्या अगोदर यांनीच गावातल्या कसाराचं रूप घेतलं महाराज गावातला दगडू कसाराचा पोरगा कचरू कसार झालाय आणि तसंच धोतर दाढी तशी ते दाढीचे खुरट वाढलेले पण अर्धी काही पांढरी काही काळी काही तसाच झाला आणि त्या गल्लीकून काकणे चुडीवाला म्हणत निघाला महाराज इकडं अलीकडं आल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने हे पाहिलेलं आहे बघा त्या राधेच्या नवऱ्याने हे पाहिलं आणि हाक मारली म्हटले ओ कासार मामा काय आज आमच्या घरी बांगड्या भरायला तुम्हाला यावं लागतं म्हणले आल्याशिवाय चालत नाही यांनी सांगितलं बाबा तुझ्या घरी येणं अवघड आहे एवढ्या छोट्या कृष्णाला भेटायला चालली म्हणून तुझ्या आईनं तुझी बायको कोंडून ठेवली आणि मी कासार घरी आल्यावर ती मला काही बोलल पण तुझ्या म्हणण्यावर मी येणार नाही तिलाच बोलव महाराज जिनं विरोध केला ती पाया पडल्याशिवाय देवाला शांत होत आहेत आणि सांगू का परमार्थिक जीवनात हा स्वाभिमान आहे विरोधकांना आपल्या पाया पडणं म्हणजे आपली भक्ती शिखराला जाणं आहे असं रामेश्वर शास्त्री तुकोबार आहे विसोबा खेचरण ज्ञानोबार आहे आता विस्तार होईल सांगणार नाही जाय म्हटल्यावर हे गेला आई कासार तुझ्याशिवाय येत नाही म्हणतोय बरं आला ए कासारा ये ना बापू आला दरवाजात टोपलं ठेवलं बोलवा हिनं सांगितलं कासार मामा तुम्हीच मध्ये जा दरवाजा काढून तिला बाहेर काढायला जमत नाही सगळ्या गावच्या मुळावर आले ना म्हणली ते कार्ट सगळ्या गावात माणसात माणूस ठेवलं नाही सुना माणसात ठेवलं नाहीत लेकी ठेवल्या नाहीत सगळं गाव आमचं ते जन्म नवससाय असं करून मागून घेतलं ते जन्माला आलं तेव्हापासून आमचं गावच बिघडलं म्हणली अख्खं आणि चोरट अमुक तमुक म्हणले कृष्ण म्हणले तुला काय म्हणायचं ते म्हण मीच आहे पुढे तू पुन्हा बघतो पुढं कोण होते कृष्ण सोना पण बाबा आपलं चांगलं हो जस्तोरण आपलं काम होईपर्यंत कोणी काही म्हणू जा ऐकून बहिरं व्हायचं
त्याला प्रत्युत्तर देत बसायचं नाही. हे असंच म्हणला मला आणि तसंच म्हणला. एकदा आपली पावर निर्माण झाली की मुंडीवर पाय दिली अशी राहायचं नाही. विठाला आणि बुवा असं आहे, एकदा आपलं वजन वाढलं की पुन्हा कोणी नाव भेटूच. असं एक काळ येतोय माणसाच्या जीवनात. फक्त काळासाठी थोडी साया स्पर्धा करा जरा. असं आहे अर्धवट माणसं नादाला लागत पुढच्या. मला असं म्हणावं का मी महाराज असून अरे भगवान बाबा सारख्याला लिंक आपण फिरावं लागलो, तू काय येणं गेलास. समाज आहे, समाज आहे, समाज आहे बाबा. टाळ्या वाजितोय आणि टाळू थांबतोय बी पुन्हा. हे समाज आहे. मग आम्ही येडे माणसं होत का तुमच्यापासून 1.5 हात लांब बसायला. असं आहे बाबू. आणि आले म्हणले बा काय करा कासारा तूच आतमध्ये जाय म्हणले. कासारमध्ये पाठवला आणि यालाच म्हणायचं संसार. देवाला चालल्या म्हणजे विरोध केला आणि कासार खोलीत. कासार आतमध्ये गेलेले आहेत बघा. राधा शांत पडले. ते बोरकेस डोळ्यावर आलेली, अंथरून नाही पांघरून नाही, एका कोपऱ्यात बसलेली आहे. शांत ध्यान आहे. कृष्ण रूपी बिंबले म्हण चित्त अस्थिर हे पूर्ण. भेट नाही म्हणून अस्थिर चित्त झालेले. ध्यान लावून बसलेली असताना महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा कासाराच्या रूपात गेलेले आहेत आणि हाक मारली, ओ राधाबाई. हळूच आवाजात राधा म्हणली, कोण आहे. मी गावचा कचरू कासार, दगडू मामाचा लेख, कोंडाबाईचा भासा, धोंडाचा पुतण्या. बर आला कासारा. कासारा कशाला बांगड्या. मला बांगड्या वगैरे भरायच्या नाही. जिनं बोलवलंय तिलाच भरून जाय. ते म्हणला तिच्या हातच्या तिच्या मापच्या माझ्या. तुम्हालाच भरायला आलोय. मला भवनीची वेळ आहे बाई, तसं करू नका. सकाळी सकाळी तसं जाणं म्हणजे दिवसभर आपशकू नये. बांगड्या भरू द्या सांगायले की मला. आणि गपकन जाऊन हात पकडला. कुण कासाराने. राधा काय म्हणली आहे का, कासार मामा बांगड्या भरा का न भरा पण तुमचा हात आणि माझ्या कृष्णाचा हात सारखाच आहे म्हणले. ओळखलं कृष्णाच्या डोळे डबडबून. राधे स्पर्शावरून ओळखलंस मला. वा म्हटले. दाढी मिशी काढली. तू आहेस का, हळू न बोल म्हणले. आणि मिठी मारली. रूप पाहता सुख झाली हो तो हा विठ्ठल. आनंद झाला महाराज. आजी आनंदाशी आनंद माझ्या झाला. आज आनंदाला आनंद झाला, आज लाभाला लाभ झाला. दृष्टी सावळा मी श्रीकृष्ण देखीला. हे पाहायला आनंद. मिठी मारली आणि मिठी मारल्या बाहेरून सासू ओढले. कासार मामा बांगड्या भरू द्यायला का नाही. हे म्हणला बाई एवढा निबर हात जगात कुणाचाच नाही. बांगडीच हातात जाईना. ती म्हणली दिवस मावळू द्या पण बांगड्या भरल्याशिवाय बाहेर येऊ. बांगड्या. आणि मग ब्रह्मज्ञानाचा. राधे अगं मी कुठं नाही. मला या स्थूल देहानं पाहण्यापेक्षा चराचरात मीच आहे ही अनुभूती घे. तो नाही ऐसा ठाव उरला शे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैशी. स्थावर शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ. आणि बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. मी कुठं नाही, मी सर्व ठिकाणी आहे. म्हणून हे असा नाद सोडून दे आणि मला सर्व स्थितीमध्ये पाहायची सवय लावून घे. उपदेश केला. आणि राधा म्हणली कृष्णा राधे तुला बांगड्या आता भराव्या लागतील ना जाताना. कोण्या रंगाच्या भरू. ती म्हणली श्रीरंगाच्या भर. कोण्या रंगाच्या. सगळे रंग जिथं एकत्र येतात त्याचं नाव श्रीरंग आहे बरं का. सगळ्या जाती एकत्र येतात त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. असं आहे. मग म्हटले सगळ्या बांगड्या वगैरे भरल्या आणि बड बांधली डोक्याची. बांगड्या वगैरे भरल्या. राधा हसली. आलिंगन दिलं. टाटा बाय झालं. मग बाहेर आल्यावर सासून ते असा हात लावला कमरेला आणि म्हणायला लागली कृष्णा किती झाले. कृष्णा म्हणा कासार मामा किती झाले पैसे. आता कृष्णाला कुठं काकणाचा भाव माहिती आहे. हे म्हणलं आता किती सांगा. म्हणला बाई आज सक्रातीच्या दिवशी सकाळी सकाळी सवासणीला भरलेल्या बांगड्याचे मी पैसे घेत. आज मकर संक्रांत आहे. मला सकाळी जी बाई बांगडी भरल तिला मी
आमच्याकडे एक हॉटेल होता. सकाळी मनुष्य आला की त्याला फुकट जेव घालायचा पहिला येणारला. एक महाराज होता राम म्हणून, हॉटेलवाला होता. आता आपल्याला हॉटेलात खाचच नाही ना, तर रोज गेलो असतो मी. आणि मग म्हटले तसं मी पैसे घेत नाही. असं कुठं असतं का? म्हणले तुमचा बाप वगैरे तर 1-1 रुपयासाठी 10 चक्रा मारतो. ते म्हणला मी थोडाच खानदानी कसा रे. मग तू कोण आहेस म्हणल्यावर टोपलं दिलं टाकून, मिशी काढली, मोठ्यानं बोंबलला आणि पळून गेला. आतमध्ये येऊन राधेला विचारलं कोण होता ग? ती म्हणली मामी तुम्हाला माहीत नाही, ज्याच्यासाठी कोणलं तेच होता. कपाळाला हात लावला आणि म्हणली बाई तुला कुठं जायचंय ते जाय आणि काय करायचंय ते कर. घररी गी झाले पटरानी बळे, घररी झाले पटरानी बळे, घररी झाले घररी झाले पटरानी बळे, घररी झाले पटरानी बळे, घररी झाले पटरानी बळे, घररी झाले पटरानी बळे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, घररी झाले पटरानी बळे, घररी झाले पटरानी बळे, घररी झाले पटरानी बळे, घररी झाले पटरानी बळे. आता मुक्ती झाली. आता काय झाली? मुक्ती झाली. आता ह्या रागाच्या बऱ्याच चाली झाल्यात बरं का. हा मूळ ठेवण किरवाणीतली बेगम अख्तर नावाच्या एक मुस्लिम गायिका होऊन गेल्या आपल्या या देशामध्ये, गझल गायच्या. त्यांची मूळ ठेवण आहे ए मोह, हा किरवाणी, हा भैरवी नाही. आणि कालांतरानं आता काळानुसार गाणं आलं हमरी आटरी उपी आजारी सावरिया, त्याची झाली भैरवी. परलाशे गातो आवडीने, ते काढलं. बदलत चाललंय सगळा जमाना. बस आहे घररी झाली पट्टरानी, आता तुला धाक नाही जाय. म्हणून बाप रखुमादी वरू सावळी प्रतिमान मने मन क्षमा. आता मुक्ती मिळाली, विषय सुखातून मुक्ती झाली आणि त्याच्यातलं ना आपलं अंतर संपलं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा यशोदे गाराणी. कोणी काही एक सांगू लागले अगं परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, हाती घेऊन ताकाचा डेरान शिरावरी फोडीला. अगं माझं म्हातारं वाचलं लगेच. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. लगेच दुसरी आली धावणे. अगं वेडे काय सांगाव, यानं अवघड केलं. पतीची दाढी, माझी वेणी दुहीची गांठ, असा खोड्या करायला तुझा. हे बघ बाई आवरी आवरी आपुला काना अण्णा. असं झालं बघ. पण तू काय कर आता, एक कर तू तुझ्या कृष्णाला तरी धाक लाव, नाहीतर आम्ही जातो गोकुळ सोडून. म्हणले आता दोनच पर्याय आहेत, असं कुठं असते का म्हटल्यावर यशोदा म्हणली, हसली. बायानो आता चिंता करू नका. नंदराजांनी हे सगळं ऐकलं म्हटले अगं वेडे याला आता गावात ठेवू नको, उद्या जाई राणा सवे घेऊनी. आणि मग भगवान परमात्मा सकाळी उठले आणि गाई राखायला लागले. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सौगडी बना वा.
वना वना गाई गोपाळ सवंगडी वना वना गाई गोपाळ सवंगडी वना वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई घेऊन गोपाळ कृष्णा दिवस कसा काढायचा मग खेळ मांडियला आणि यमुने पावळी मांडियला खेळ खेळती गोपाळ त्याच्या सवे होतो तू हा मामा हुंबोरी लगोरी विट्टी दांडू हे खेळ खेळले आणि सांगितलं खेळात जो हारेल त्यानं आली द्यावी डाईन धावे वळत्या मागे हारला त्यानं गाई वळून आणायची असं ठरलं महाराज. ठीक आहे म्हटले. आता भगवान परमात्मा हारायचाच नाही आणि बळरामाची पार्टी पडल्याशिवाय राहायची नाही मला. कृष्ण परमात्म्याचा नेहमी विजयच व्हायचा बघा. पैकी दिवशी सगळे गोपाळ मिळात किंवा खेळ घ्या विठू दांडूसरा खेळा फार गोड आहेत अभंग सगळे गाथ्यामध्ये वगैरे आपल्या. झेला रे झेला तुम्ही वरचे वरी झेला हातीचे गमावितो पाठीशी खाय टोला झेला रे झेला. नामदेवांना टेंबूकर रामभाऊ आणि मंडळी साहेबराव नाना रामचंद्र बुवा भगवान भाऊ आणि काल्याचं कीर्तन सुरू झालं की बघा ते असं कीर्तनामध्ये म्हणायचे ना पांढरी चारला मृदंग लावलेले आवाजही चांगले. शक्तिहीन महाराज लोक कसे होते? शक्तिहीन महाराज लोक. शक्तिहीन नाही शक्तिवान. आणि आता आम्ही शक्तिहीन शक्तिवान महाराज लोक म्हणायला लागले म्हणजे फार म्हणून असं आहे बघा. असे आणि सगळे खेळ खेळलेले आहेत आणि सगळे गोपाळ खेळ खेळून आले. काम सारोनी सगळ आले अवघे गोपाळ आले अवघे गोपाळ हे झाली आता वेळ म्हणती आणा शिरोया झाली आता वेळ म्हणती आणा शिरोया झाली आता वेळ कोणाची शिरापुरी काय जे असेल ते आणलं वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याने काला केला. विभ्रत वेणूम जठर पटयो शृंग वेत्री चकक्षी वामे पादो मृशन कवलम. त्याचं वर्णन भानुदास महाराजांनी केलेले. भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात. प्रसाद देतो तो आशीर्वादानं प्राप्त झाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 तुकाराम. हो असो सेवा संपलेली 10:30 ते 12:30 वाजत आलेले आहेत. फार आता यांनी बोलवलं नाही यायला काय मला मी महाराज वगैरे नाही कीर्तनकार नाही काही नाही पण आपली काहीतरी एक सेवा तेव्हा दारणा सांगवी गेलोत महाराज. किती शिस्त कसा उत्सव पाहायला मिळाला. मी इतके वर्ष कुठं फिरलो नाही पण आता असे सप्ते पाहून फिरावं वाटायले. मी ड्रायव्हर त्या सचिनला सांगितलं सचिन भैया आता लांब लांबची कीर्तन आली की कीर्तन दे. अरे म्हणलं मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा नाही एकदाच येणार आहे. मला बघू दे ना जग कसं आहे ते कुठं परमार्थ कसा आहे ते पाहू दे म्हटलं. पण याच वर्षी इतके वर्ष कधी मी कुठे लांब गेलो नाही कीर्तनाला. पण आता मात्र असा सगळा गोड समाज पाहिला आणि काय व्हायलं बाहेर फिरल्याशिवाय अशा महात्म्याच्या भेटी होईनात ना. हे माणसं बघायला मिळतील काही. आता हे मोबाईलवर चंदू महाराज आपले हां चंद्रकांत महाराज म्हणून घ्या जाता. चंदू लई लहान लेकरांनी वाटाले. चंद्रकांत काय मृदंग आहे बस सगळेच गाणार. या महाराजांचं काय नाव आहे हा काय म्हणलं एक एक सांगा की. भगवान महाराज हा पलीकडले अमोल महाराज मिरगे श्रीधर महाराज सगळे गाणार आहेत. एकूण महाराज आता हे महाराष्ट्रावर फिरणारे हे किशोर महाराज
आता ही कुणाला माहीत नाही असं आहे का? रविदास बुवा आणि मोठी मंडळी सगळे मोठेच आहेत बघा. आमचे किशोर महाराज आमच्या परिसरात आले होते, तिथंच भेट झाली त्यांची. आज तिथंच कीर्तन आहे संध्याकाळी धनगर मोह्याला, ते तिथं आले होते. मागच्या वर्षी त्यांचंही कीर्तन होतं जिथं मी 11 वर्षे डोंगरावर राहिलो एका, आणि तिथं उत्सव असतो, सप्ताह असतो. तिथं त्यांचं गेल्या वर्षी कीर्तन झालं आमच्याच त्या. आमचं नाही, आपलं कशा संस्थानं राहिलो 10-11 वर्षे डोंगरामध्ये, आणि ते ठिकाणी त्यांचं कीर्तन झालं मागच्या वर्षी. कीर्तन केलं, पुन्हा तिथं भजनाला भेट झाली आमची. एक महाराजाच्या कीर्तन आलं ते आणि रविदास बाहेर, चंद्रकांत महाराज, सगळी मंडळी, अधिकारी सगळी मंडळी आहेत सगळी. सर्वांनी अतिशय महाराज तुम्ही 7 दिवस यांचं ऐकलं म्हणजे तुमच्या एवढं भाग्यवान जगात कोणीच नाही. असे माणसं 7-8-9 दिवस तुमच्या गावाला राहणं हे तुमच्या कंडारी गावा एवढं भाग्यवान गाव जगात नाही आज त्या घडीला. एवढं सुंदर आहे. आमचे लक्ष्मण महाराज कराड आणि बळीराम महाराज ढाकणे या द्वयाने नियोजन केलं. या गावचेच भूमिपुत्र का बघा. गावाला 2 वैष्णव असल्यावर असं गुणवान ऐकायला मिळते. पण गावामध्ये एक तरी हरिभक्त परायण पाहिजेच, पण ते काड्या करणार नसा. नाही तर काही गावात महाराज लोकांनीच कड लावली. महाराज माणसात माणूसच ठुलं नाही बस. पण हे बळराम सेवाधारी, किती वेळा फोन, किती वेळा नाना नाना केव्हा यायलात केव्हा. आणि मला असं आहे, महाराज म्हणलं की माणूस लांबाला वाटतोय, नाना म्हणलं की जवळला वाटतो. हां, त्यांचा किती वेळा फोन. नेम कधी घेतलाय 5-6 महिन्याखाली. सचिन म्हणला नाना इतक्या लांबल्ली नेम घेतल्यावर त्याचे फोन नंबर घ्या जा. म्हणलं आपलं काही 2 एकर रान चालय का? बोलविलं तर बोललं, नाही तर काही माझी बायको म्हणाली हा सकरा तरी साडी आणा, माग ना पुढं फुफुरडा उड. म्हणलं आपलं काय केला फोन तर जायचं, नाही तर नाही जायचं. पण त्यांची एवढी पत्रिका आणि सगळे कीर्तनकार महाराज, कान्होबा यासारखी माणसं येऊन गेली तेवढ्या श्रीमंत घराण्यातली. जगन्नाथ सगळेच महाराज, काल रात्री जगन्नाथ महाराज पाटील, काय माणसं आहेत. हा मोत्यासारखे शब्द आहेत बापू त्यांचे. बोलायला लागले म्हणजे अमृताची गंगा. आणि एवढ्या विद्वानाच्या यादीमध्ये आज ही प्रसादाचं अधिकाराचं कीर्तन तुमच्या गावकऱ्याने ह्या संयोजक मंडळी मला दिलं. मी काही अधिकारी नाही, खरंच सांगायला. मी काही ज्ञानी नाही, पंडित नाही, काही नाही. पण आता त्यांची का भावना बसली देव जाणो म्हणून मला दिलं. मी वेळ काही चुकला असेल क्षमा करा, काही अयोग्य वाटलं असेल सोडून द्या. योग्य असलं तरी तुम्ही घरी नेत नव्हत मला माहीत आहे. म्हणून झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करतो. खूप आनंद वाटला, समाधान वाटलं. आता सप्ताह किती वर्ष झाली? 28 वर्ष झाले का? 28 आणि 2 30 आणि 2 हे 20 म्हणजे 50 वर्षवाला 22 वर्ष रिकामी येतं का? चांगलं आहे. तुमच्या सप्त्याचा रौप्य महोत्सव झाला कसा? 25ला कोणता मत्स्य म्हणते? 25 वर्षाला रौप्य ना, रौप्य बरोबर आहे. 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाला 50 वर्षाच्याही रौप्य महोत्सवाला तुम्ही सगळेजण राहा, सगळे, आणि मलाही बोलवा. 75 वर्षाला असे तुम्हाला उदंड आयुष्याला भाऊ, बस बाकी काही नाही. 28 वर्षे झाले, असंच चालू ठेवा. मोठ्या आनंदानं वैभवानं ही गावची दिवाळी म्हणून साजरी करी जा. एवढ्या तुमच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला शुभेच्छा. आणि माझ्या वाणीला विसावा. पुन्हा काही बोलत असताना चुकला असेल तर क्षमा करा. या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या उपासकांना माझा दंडवत. आज हे सुंदर मृदंग गायन ऐकायला मिळालं, कान तृप्त झालं, अंतकरणात ही खूण ठेवून मी सुद्धा थांबतो. काही अधिकारी मंडळी पुढं बसलेले असतील, काही नामकरण वगैरे राहील. सर्वांना माझा गादीवर नमस्कार. पुन्हा सर्वांच्या चरणी दंडवत. वाणीला विसावा. रामकृष्ण हरी. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे शिंकेला डोकानी गवलेले तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून
कंठी धरला कृष्णमणी अवकाशने प्रकाश आला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव आला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगा